असं म्हणतात की मुंबईला फक्त दोनच गोष्टी थांबवू शकतात, एक तर मुसळधार पाऊस आणि दुसरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। पण मुंबईला तिसरी गोष्ट सुद्धा थांबवू शकते, ते म्हणजे मराठी। 29 ऑगस्टला मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। गावाखेड्यातील हजारो मराठा आंदोलकांना घेऊन मनोज जरांगे यांनी ते करूनही दाखवलं। मुंबईला आम्हीही थांबवू शकतो याची झलक त्यांनी दाखवून दिली आहे। आझाद मैदानावर फक्त एकच दिवस जरांगेंना उपोषण करता येणार आहे अशीच परवानगी त्यांना देण्यात आली होती। त्यांना अटी शर्तीचे पालनही करावे लागणार होते, पण मनोज जरांगे यांना 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे। आझाद मैदानाची क्षमता ही 5000 लोकांची आहे, पण मुदतवाढ झाल्यामुळे आंदोलकांची संख्या आणखी वाढणार यात काही शंका नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केलं आहे। सरकारने प्रत्येक वेळी आश्वासन देऊन ती पूर्ण न केल्याचा दावा ते करतात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 10% आरक्षण सुद्धा देण्यात आलं होतं, पण मराठा आंदोलकांचा हा आग्रह आहे की त्यांना ओबीसी मधून आरक्षण हवे आहे आणि याला ओबीसीचा पूर्ण विरोध आहे। आता सरकार या दोन समाजांना कशा प्रकारे न्याय देते हे पाहावे लागणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।